नमस्कार. विज्ञानाची अर्नेस्ट ओर्लॅडो लॉरेन्स यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानात्री अर्नेस्ट ओर्लॅडो लॉरेन्स हे अमेरिका देशाचे अणुभौतिकशास्त्रज्ञ आणि सायक्लोट्रॉनच्या संदर्भातील संशोधन कार्यासाठी मिळालेल्या सन 1939 सालच्या भौतिकशास्त्र शाखेतील नोबेल पुरस्काराचे मानकरी. न्यूक्लिअर विज्ञानासाठी आवश्यक असणाऱ्या एका नवीन कणतोरणाची पार्टिकल ॲक्सिलरेटरची निर्मिती त्यांनी केली. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मृत्यूनंतर सन 1961 साली सापडलेल्या 103 अणु अंक असणाऱ्या कृत्रिम मूलद्रव्याला लॉरेन्शियम हे नाव दिले गेले. अर्नेस्ट ओर्लॅडो लॉरेन्स यांचा जन्म दिनांक 8 ऑगस्ट 1901 रोजी अमेरिकेच्या साऊथ डकोटा या प्रांतातील कॅटन या गावी झाला. अर्नेस्ट यांचे वडील कार्ल गुस्तावुस आणि आई गुंडा जेकबसन हे दोघेही कॅटनच्या शाळेत शिक्षक होते. त्यांचे पूर्वज नॉर्वेहून स्थलांतरित झालेले होते. अर्नेस्ट लॉरेन्स यांचे धाकटे भाऊ जॉन लॉरेन्स हे भौतिकीचे अभ्यासक, पण नंतर त्यांनी न्यूक्लिअर वैद्यकीयमध्ये केलेल्या मूलभूत कामामुळे ते या क्षेत्रात आद्य प्रवर्तक मानले जातात. लॉरेन्स यांचे प्राथमिक शिक्षण कॅटन आणि पिरी येथील शाळेत झाले. नंतरचे नॉर्थफील्ड येथील सेंट ओलाफ महाविद्यालयामध्ये झाले. त्यांनी सन 1919मध्ये साऊथ डकोटा विद्यापीठातून रसायनशास्त्र विषयात पदवी संपादन केली. पुढच्याच वर्षी त्यांनी मिनेसोटा विद्यापीठातून विल्यम फ्रान्सिस ग्रे स्वान यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. स्वान यांच्याबरोबरच लॉरेन्स यांनी 1 वर्ष शिकागो विद्यापीठात आणि तेथून येल विद्यापीठात जाऊन त्यांच्याच मार्गदर्शनाखाली PhD चे संशोधन पूर्ण केले. त्यांच्या संशोधन प्रबंधाचा विषय होता पोटॅशियमच्या बाष्पात दिसणारा प्रकाश विद्युत परिणाम म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. या प्रयोगातून त्यांनी असे दाखविले की प्रकाश विद्युत पृष्ठभागावर फोटॉन पडल्यावर 2 नॅनो सेकंदापेक्षा कमी वेळात प्रकाश इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. या संशोधनासाठी त्यांना 2 पाठ्यवृत्ती मिळाल्या होत्या. येल विद्यापीठातून PhD मिळवल्यानंतर साहजिकच लॉरेन्स यांना आणखी 2 विद्यापीठातून अध्यापनासाठी मागणी आली होती. मात्र कॅलिफोर्निया विद्यापीठात कामाला सुरुवात करून 2च वर्षात लॉरेन्स सर्वात तरुण प्राध्यापक झाले. एका संध्याकाळी ग्रंथालयात बसून वाचत असताना त्यांचे लक्ष एका निबंधाकडे गेले. तो निबंध रॉल्फ विड्रो या त्वरणित्रकाची मूलभूत कल्पना मांडणाऱ्या नॉर्वेतील शास्त्रज्ञाचा होता. या त्वरणित्रामध्ये कणांना एका सरळ रेषेत टप्प्याटप्प्याने त्वरणित करून उच्च ऊर्जायुक्त कण मिळवण्याच्या प्रक्रियेची मांडणी केली होती. त्या सुमारास अनेक शास्त्रज्ञ अणुकेंद्रकाच्या रचनेचा शोध घेत होते. यासाठी अणुकेंद्रकावर मारा करण्यासाठी अधिक उच्च ऊर्जेचा कणांची आवश्यकता होती. साहजिकच असे कण हवे असतील तर त्वरणित्राची लांबी आणखी वाढवावी लागणार. असे त्वरणित्र विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत कसे शक्य होणार ही अडचण लॉरेन्स यांच्या लक्षात आली. त्यावर विचार करताना हे त्वरणित्र वर्तुळाकार करून कमी जागेत बसविता येईल आणि कणांना सर्पिल मार्गाने पुन्हा पुन्हा जाऊ दिल्यास उच्च ऊर्जेचे कण मिळवता येतील असे प्रतिपादन त्यांनी केले. हा सायक्लोट्रॉन या वर्तुळाकार कण त्वरणित्राचा जन्म लॉरेन्स यांनी बनविलेल्या पहिला सायक्लोट्रॉन केवळ 10 सेंटीमीटर व्यासाचा आणि $25 खर्चाचा होता. त्यानंतर अधिक मोठ्या आकाराचे आणि अधिकाधिक उच्च ऊर्जेचे कण देऊ शकणारे सायक्लोट्रॉन लॉरेन्स यांनी बांधले. असाच एक 1.8 मीटरचा सायक्लोट्रॉन सन 1939च्या मे महिन्यात बांधला गेला होता आणि त्याचा उपयोग करून लोहाची किरणोत्सारी समस्थानिके मिळवण्यात यश आले होते. सायक्लोट्रॉन संबंधीचे स्वामित्व हक्क लॉरेन्स यांनी मिळवले होते. हे सर्व चालू असताना लॉरेन्स यांनी पुढे जगप्रसिद्ध झालेल्या एका अतिशय उत्तम प्रयोगशाळेची उभारणी केली. न्यूक्लिअर भौतिकीच्या
संशोधनासाठी आवश्यक उच्च ऊर्जा भौतिकीतील प्रयोग करण्यासाठी या प्रयोगशाळेत सोय उपलब्ध झाली. याच प्रयोगशाळेचे संचालक म्हणून लॉरेन्स यांची नेमणूक झाली. सायक्लोट्रॉनचा शोध, किरणोत्सारी समस्थानिकांचे पृथक्करण आणि बर्कलीची राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि लिव्हरमोअरची राष्ट्रीय प्रयोगशाळा यांची उभारणी या सर्व कामगिरीचा विचार होऊन लॉरेन्स यांना सन 1939 सालचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. सायक्लोट्रॉनचा उपयोग फक्त न्यूक्लिअर भौतिकीतील संशोधनासाठी सीमित न ठेवता त्यातून मिळणाऱ्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग वैद्यकशास्त्रातील संशोधनासाठी सुद्धा व्हावा यासाठी आपला भाऊ जॉन लॉरेन्स याच्या मदतीने प्रयत्न केला. 1.11 मीटर सायक्लोट्रॉनमधून मिळालेल्या फॉस्फरस 32 या समस्थानिकाचा प्रत्यक्ष वापर जॉन यांनी रक्ताच्या कर्करोगावर उपचारात केला. या व्यतिरिक्त दुसऱ्या महायुद्धादरम्यान या प्रयोगशाळेमध्ये समस्थानिकांच्या पृथक्करणाचे आयसोटोप सेपरेशन विद्युत चुंबकीय तंत्र लॉरेन्स यांनी विकसित केले. यासाठी कॅल्युट्रॉन नावाचा साधन बनविले. प्रयोगशाळेतील नेहमीचा वस्तुमान पंक्तिमापी मास स्पेक्ट्रोमीटर आणि सायक्लोट्रॉन यांचा संकर म्हणजे हे साधन होय. या तंत्राचा वापर करून मॅनहॅटन प्रकल्पासाठी युरेनियमची समस्थानिके मिळवण्याचे काम लॉरेन्स यांनी केले. सायक्लोट्रॉनचा शोध, किरणोत्सारी समस्थानिकांचे पृथक्करण आणि बर्कलीची राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि लिव्हरमोअरची राष्ट्रीय प्रयोगशाळा यांची उभारणी या सर्व कामगिरीचा विचार होऊन लॉरेन्स यांना सन 1939 सालचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. नोबेल पुरस्काराशिवाय लॉरेन्स यांना साहजिकच इतर अनेक मान सन्मान मिळाले. त्यात नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्यत्व, ह्युजेस पदक, इलियट क्रेन्स पदक, ड्युडेल पारितोषिक आणि पदक, फॅरेडे पदक, एन्रिको फर्मी पुरस्कार हे आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर लॉरेन्स यांनी शास्त्रीय संशोधन प्रकल्पांना सरकारी मदत मिळावी याकरता मोठ्या प्रमाणावर चळवळ उभी केली. बिग सायन्स महाविज्ञान या संकल्पनेचे ते खंदे पुरस्कर्ते होते. एकट्याने किंवा लहान समूहाने संशोधन लघु विज्ञान करण्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतवून मोठ्या संयंत्राचा वापर करून आणि अनेक शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन संशोधन करावे ही त्यांची कल्पना होती. लिव्हरमोअरच्या प्रयोगशाळेत भव्य स्वरूपाची आणखी एक न्यूक्लिअर शास्त्राची संशोधन सुविधा त्यांच्याच प्रयत्नातून उभी राहिली. लॉरेन्स यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी संशोधन पूर्ण केले. त्यापैकी एडविन मॅकमिलन यांनी नेप्च्युनियम या युरेनियम पार ट्रान्सयुरेनिक मूलद्रव्याच्या शोधासाठी सन 1951 सालचा रसायनशास्त्राचे नोबेल पुरस्कार मिळाला. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आयसेनहावर यांनी लॉरेन्स यांना जिनिव्हा येथे होणाऱ्या न्यूक्लिअर चाचणीवरील अंशतः बंदी संदर्भातील परिषदेत भाग घेण्यासाठी पाठवले. पोटाचा विकार असतानाही ते जिनिव्हाला गेले, परंतु तो आजार बळावल्याने त्यांना परत यावे लागले. पालो आल्टो येथील रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तथापि काही दिवसातच लॉरेन्स यांचा मृत्यू झाला. लॉरेन्स यांच्या मृत्यूनंतर थोड्या दिवसात त्यांनी उभारणी केलेल्या बर्कली आणि लिव्हरमोअर येथील प्रयोगशाळेचे नामकरण अनुक्रमे लॉरेन्स बर्कली प्रयोगशाळा राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि लॉरेन्स लिव्हरमोअर राष्ट्रीय प्रयोगशाळा असे करण्यात आले. तसेच त्यांच्या स्मरणार्थ अर्नेस्ट लॉरेन्स पुरस्काराची स्थापना करण्यात आली. बर्कलीच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेत सन 1961 मध्ये शोध लागलेल्या कृत्रिम मूलद्रव्याला त्यांचेच नाव देण्यात आले. अर्नेस्ट ऑर्लॅंडो लॉरेन्स हे प्रसिद्ध अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांना अणूचा वेग वाढवणारे यंत्र सायक्लोट्रॉन याच्या शोधासाठी सन 1939 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ डाकोटा, मिनिसोटा विद्यापीठ, येल विद्यापीठ येथून शिक्षण घेतले. न्यूक्लिअर भौतिकशास्त्र हे त्यांचे संशोधन कार्यक्षेत्र. लॉरेन्स यांनी सन 1929 मध्ये सायक्लोट्रॉन हे उपकरण तयार केले. या यंत्रामुळे विद्युत आणि चुंबकीय क्षेत्राचा वापर करून अणुकणांचा वेग प्रचंड वाढवता येतो. या शोधाने उच्च ऊर्जा भौतिकशास्त्राच्या आधुनिक युगाची सुरुवात झाली. सायक्लोट्रॉनच्या विकासामुळे कृत्रिम किरणोत्सर्ग तयार करणे शक्य झाले. या योगदानासाठी त्यांना
38व्या वर्षी सन 1939चा नोबेल पुरस्कार मिळाला. दुसऱ्या महायुद्ध दरम्यान त्यांनी युरेनियम 235 वेगळे करण्यासाठी कॅल्युट्रॉन नावाचे उपकरण ते विकसित केले, ज्यामुळे अणुबॉम्ब बनवण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठ बर्कले येथे रेडिएशन लॅबोरेटरी, सध्याची लॉरेन्स बर्कले नॅशनल लॅबोरेटरी आणि लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरीची स्थापना केली. आवर्त सारणीतील 103व्या मूलद्रव्याचे नाव त्यांच्या सन्मानार्थ लॉरेन्शियम असे ठेवण्यात आले. दिनांक 27 ऑगस्ट 1958 रोजी अर्नेस्ट ऑर्लॅंडो लॉरेन्स यांचे निधन झाले. विज्ञानयात्री अर्नेस्ट ऑर्लॅंडो लॉरेन्स यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. संदर्भासाठी यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे, यासाठी सुवर्णसंधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.